नमस्कार. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक मान्य किरण शिंदे हे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे इंचार्ज होते. मागच्या 1-2 दिवसापूर्वी त्यांची बदली झाली. दिनांक 15 मे 2026 रोजी श्रीगोंदा तालुक्यामध्ये अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवरती पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने बेलवंडी पोलिसांनी येऊन कारवाई केली. खरं तर अवैध गुटखा हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विकला जात होता. ते कार्यक्षेत्र मान्य किरण शिंदे साहेब यांच्या अखत्यारीत येत होतं, परंतु गुटख्यावर ते कारवाई करत नाहीत अशी माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्यामुळं पोलीस अधीक्षकांनी बेलवंडीच्या पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन त्या ठिकाणी रेड मारायला लावली. रेडमध्ये काही गुटख्याचा माल सापडला. तो जवळपास 4,60,000 रुपयांचा गुटखा होता आणि तारीख होती 15 मे 2026. बेलवंडी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर हा गुटखा सगळा जप्त केला आणि जप्त केलेला मुद्देमाल हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांच्या ताब्यात दिला. त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत या मुद्देमालावरती त्याचा पंचनामा करून त्याच्यावरती नंबर सुद्धा नमूद केला. काल 15 जूनला एक घटना अशी घडली की गुन्हे अन्वेषण शाखा अहिल्यानगर SP सरांच्या आदेशाने, मोका साहेबांच्या आदेशाने श्रीगोंदा हद्दीमध्ये परत गुटख्याची रेड झाली. आणि या रेडमध्ये मागचे जे आरोपी होते त्याच्यामध्ये दळवी नावाचे एक आरोपी होते, त्यांच्यासोबत इतर 2 आरोपी होते. या दळवींवरती LCBने काल छापा टाकल्यानंतर परत गुटखा सापडला, परंतु हा सापडलेला गुटखा जो होता तो 463/2026 या गुन्ह्यामधला होता. आता हा नंबर कुठून समजला तर गुटख्याची जी काही रेड झाली त्यावेळेस गुटख्याच्या ज्या गोण्या सापडल्या त्या गोण्यांवरती या गुन्ह्याचा नंबर लिहिलेला आहे. LCBला शंका आल्याच्या नंतर त्यांनी माहिती घेतली. तोपर्यंत श्रीगोंद्यातले काही जबाबदार पत्रकार श्रीगोंदा पोलीस स्टेशनला जमा झाले आणि त्यांनी वस्तुस्थिती पाहिली की 463/2025 या गुन्ह्यामधलाच माल हा कालच्या गुन्ह्यामध्ये परत सापडलेला आहे. मग पहिल्या गुन्ह्यामध्ये जप्त झालेला श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या ताब्यामध्ये मान्य किरण शिंदे साहेबांच्या त्यांच्या स्टाफच्या ताब्यामध्ये असलेला मुद्देमाल हा परत गुटखा विक्री करणाऱ्या लोकांकडे कसा गेला? खरं तर अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांकडे पाठीमागे एक गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये इथून काही ड्रग्ज चोरीला गेलं आणि चोरीला गेलेलं करोडो रुपयांचं ड्रग्ज पोलिसांनी विकलं होतं. अगदी तशाच पद्धतीने किरण शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या स्टाफनी हा गुटखा विकलेला आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि आज मान्य पोलीस अधीक्षक मान्य मोका साहेब यांना मी भेटून हे पत्र दिलेलं आहे आणि माझी मागणी आहे की याच्यामध्ये जर अशा पद्धतीने पोलीस निरीक्षक आणि त्यांचे स्टाफ जर चुकीच्या पद्धतीने जप्त केलेला मुद्देमाल विकणार असतील, गुटखा विक्रेत्यांना पाठीशी घालणार असतील आणि त्यांना परत जप्त केलेला गुटखा विक्रीसाठी देणार असतील तर हा देखील एक चोरीच आहे. आणि या चोरी बाबतीत पोलीस निरीक्षक असतील, त्यांचे कर्मचारी असतील, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. यासाठी मी आज मोका साहेबांना भेटून पत्र दिलेलं आहे आणि हेच पत्र मी उद्या पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना देखील देणार आहे. आणि जर याच्यावरती पोलीस अधीक्षकांनी अथवा पोलीस महासंचालकांकडून कारवाई नाही झाली तर दिनांक 26 जून 2026 रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी या गुटखा चोरीच्या बाबतीत मी आंदोलन करणार आहे. हे पत्र माननीय अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त माननीय तुकाराम मुंडे साहेब जे सध्या अवैध गुटख्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई करताना दिसत आहेत त्यांना देखील हे पत्र मी देणार आहे. आणि माननीय मुंडे साहेबांना माझी देखील विनंती असेल की आपण परवाच घेतलेल्या प्रेसमध्ये सांगितलं की गुटखा चोरी करणाऱ्यांना, गुटख्यांना गोडाऊन देणाऱ्यांना, कंपनीवाल्यांना सगळ्यांवरती आपण मकोका अंतर्गत कारवाई करणार आहात आणि तसं मार्गदर्शन आपण घेत आहात. माझी विनंती आहे की याच्यामध्ये जे काही गुटखा विक्री करणारे लोक आहेत, गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवरती, त्यांना मदत करणाऱ्यांवरती आणि एवढंच नाही तर परत गुटखा ज्या पोलिसांनी त्यांना विकला ते पोलीस निरीक्षक असतील किंवा त्यांचे कर्मचारी असतील या सगळ्यांवर मुंडे साहेबांनी मकोका दाखल करावा आणि राज्यामधली पहिली गुटखा विक्रीची केस म्हणून त्यांनी पोलिसांना देखील याच्यामध्ये सह आरोपी करावं आणि पोलिसांना देखील मोका लावा अशी देखील अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त मान्य मुंडे साहेबांकडे माझी मागणी असेल. आणि हे पत्र मी मुंडे साहेबांना देखील उद्या मुंबईमध्ये देणार आहे.